नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आमच्या युट्यूब चॅनलवर. मला एका माणसाचा इंस्टाग्रामवर मेसेज आला की सर मला ना तुम्हाला बैलगाडी द्यायची आहे. आत्ता मंजू जशी हसली ना तसंच मलाही हसवलं. म्हटलं बैलगाडी द्यायची म्हणजे? तो म्हणाला गिफ्ट द्यायची आहे, तुम्ही एकदा माझ्या कारखान्याला भेट द्या. मी म्हटलं कुठे आहे तुमचा कारखाना? तर तो म्हणाला पुण्यात किरकटवाडीमध्ये. आता पुण्यात आलोच होतो, म्हटलं चला जाऊया बघूया तरी काय कारखाना आहे. म्हणून आम्ही दाखल झालोय किरकटवाडीमध्ये. मौजे किरकटवाडी यांनी आमचं स्वागत केलं, धन्यवाद. मध्यवर्ती पुण्यापासून अगदी 30-40 मिनिटांवरती हे ठिकाण असेल. सिंहगड रोड, धायरी क्रॉस केल्यानंतर पुढे. म्हणजे रस्ता बघून तुम्हाला वाटत असेल की खूप पुण्याच्या बाहेर आहे, पण तसं काही नाहीये, पुण्यातलंच ठिकाण आहे. हे बघा, हा त्यांचा बोर्ड आहे, सणस आर्ट. एका चांगल्या कलाकारांनी बोलवलंय तर जायला हवं असं मनातनं वाटत होतं. पण नक्की कारखाना कसला आहे, काय आहे हे बघण्याची उत्सुकता होती. म्हणून त्यांच्या या बैलगाडी बनवण्याच्या कारखान्यात आम्ही दाखल झालो. वातावरणही मस्त होतं. स्वतः सणस आमचं स्वागत करायला उभे आहेत. हे जे काळा पांढरा टी शर्ट घातलेले आहेत ते आहेत सणस. आणि हा त्यांचा कारखाना, त्यांचं कलादालन म्हणूया, सणस आर्ट बैलगाडीवाले. आम्ही दोघेही त्यांच्या कारखान्यात पोचलो. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा, भरभरून बोलत होते. आणि त्यांच्या सौभाग्यवतींनी आमचं अगदी पारंपरिक पद्धतीने स्वागत केलं. सुंदरसा पेढा खायला घातला आणि मग आम्ही कारखाना बघायला सुरुवात केली. काय नाव तुझं? शिवानी. शिवन्या. पूर्ण नाव सांग. मी तुम्हाला मेसेज केला ना की तुमच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी ते म्हणले लगेच. एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराचं कौतुक केलं पाहिजे. हे आपण सगळं सागवान लाकडात करतो आणि पूर्ण भारताच्या बाहेर तुम्ही जर पाहिलं तर या म्हणजे संगीत क्षेत्रातलं, गायक क्षेत्रातलं, दिग्दर्शन क्षेत्रातलं, अभिनेते पहिल्यांदा झाले तुम्ही आमच्या इथे. त्यामुळे एकदम आनंद वाटला. त्याच्यानंतर असे अँटिक टिपॉय असे बघा सर, हे तुम्हाला साईड म्हणजे बेडच्या शेजारी वगैरे नाही का फोन वगैरे ठेवायला असं तुम्हाला वाटलं ह्याच्यामध्ये, तर मी नक्कीच मुंबईला तुम्हाला आणून देईन. छोटं हे साईज मध्ये टिपॉय. हा टिपॉय याच्यामध्ये 1x1, 1.5x1 असं साईज नुसार ग्लास. हे पण फायबर आहे, हे वॉशेबल आहे. हा की शिंग बिंग सगळं किती फायबरच. मस्त वाटतंय तो, टोकदार. एकदम डिटेलिंग मध्ये काम केलेलं आहे. एकदम, जसं एक एकदम. जुन्या काळात होतं ना, बादली असेल, पुढे कंदील असेल, एक नवीन आठवणीला ते उजळायचे. व्हिडिओत पाहिलं. आता हे अनकम्प्लीट आहे, कम्प्लिटेड काम हे तो बैलगाडीचा निघतो म्हणून हे पांडुरंगाचं आपण इकडे हे केले. कमाल. रामकृष्ण. ते सजवलंय पण किती आणि मस्त हे एकदम. जी फिनिशिंग आहे, क्वालिटी काम केलं. पहिले 1-2 पासून सुरुवात केलं, नंतर व्यवसाय 2 प्रकारचे असतात, क्वांटिटीवाला, क्वालिटीवाला. मी क्वालिटीवर ध्यान दिलं, त्यामुळे लोक मला शोधत आले. म्हणून मी एवढ्या आत असून सुद्धा. शिवान्या, तू काय करतेस की नाही? काय करतेस? कलर मारतेस? अरे वा. कुठल्या हे असे गोल्डन कलर मारते. गोल्डन कलर तू मारतेस? वेळ काढून येते, आणि मग वेळ काढून मारते. हे लोकरीचं वगैरे सुंदर सजवलंय ते, फारच छान. आणि ते वाजल्या वगैरे ते मार्केट मधले आहेत आपल्याला, रेडीमेड मिळतं. रेडीमेड. हा, त्या मिळतात. हा, ते डिझाईन करून देतात. या बैलगाड्यांमध्ये वेगवेगळे साईजेस सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत. छोटा साईज आहे, मीडियम साईज आहे. ही मागची जी सगळ्यात बैलगाडी आहे, हा मोठा साईज आहे. आणि याच्यापेक्षाही मोठा साईज त्यांच्याकडे अवेलेबल आहे. मी दोन्हींचं हे ते करून म्हणत होते मुंबईला आहे, तुम्ही म्हणलं ना तुला, तुझी गाठ कधी पडायची त्यांची. बैलगाड्यांच्या साईजनुसार माणसं सुद्धा वेगवेगळ्या साईजची यांनी बनवलेली आहेत आणि तितकीच सुंदर बनवलेली आहेत. बैल सुद्धा बघा किती गोड दिसत आहेत. आमचं खास पारंपरिक पद्धतीने स्वागत केलं, उपरणं आणि टोपी देऊन. आणि आम्हाला नारळ सुद्धा दिला. नारळ दिला म्हणजे आता निघा असा नाही, सन्मानपूर्वक नारळ दिला, मानाचा नारळ दिला असं म्हणूया. आणि एक अप्रतिम अशी गाय वासराची जोडी दिली. खूप गोड वाटलं,
खूपच भारी वाटलं. नमस्कार, मी तुषार सनस आर्ट्समध्ये. आज प्रथमतःच आपल्याकडं प्रसिद्ध अभिनेते, गायक, दिग्दर्शक माननीय प्रसादजी ओक साहेब, जे आमच्या विनंतीला मान देऊन आणि एक सदिच्छा भेट द्यायला इथं सपत्नीक मंजिरी त्यांच्यासोबत आले. त्याबद्दल मी माझ्या या कला दालनात त्यांचं हार्दिकाचं स्वागत करतो. त्यांनी इथपर्यंत आले. आमचे एक स्वप्नातले गुरु येते, रोज TV मध्ये दिसत. आज प्रत्यक्षात आमच्या या पाहुणभूमीत आणि आमच्या कारखान्यात आलेत. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. हे तुषारजींनी मला मेसेज पाठवला इंस्टाग्रामवरती की माझा असा असा कारखाना आहे, तर तुम्हाला बघायला आवडेल का. तर मी मंजिरीशी बोललो आणि आम्ही आज इथे मुद्दामून यायचं ठरवलं. इतकं अप्रतिम आर्ट आहे त्यांच्या हातात आणि ते सगळं तुम्ही आत्ता बघितलं असेल एवढ्या सगळ्या व्हिडिओमध्ये. इतकं बारकाईने काम केलेलं आहे. म्हणजे बैलांचे जे डोळे आहेत, गाईचे जे डोळे आहेत, ते म्हणजे अफलातून आहेत. किंवा शिंग वगैरे तुम्ही जर बघितलीत, किंवा बैलगाडीवरचं पण काम, त्याला लावलेली बादली, तो कंदील, इतकं डिटेल वर्क आहे. त्यामुळे मला फार आनंद वाटला की मला इथे येण्यासाठी आज वेळ मिळाला. वेळ काढून आपण इथे आज इथे आलो आणि तुषारजींची इतक्या अप्रतिम कलाकाराची या निमित्ताने भेट झाली. तर तुम्हाला जर इंटरेस्ट असेल अशा चांगल्या कलाकृतीमध्ये, तर तुषार सणस यांच्या सणस आर्टला तुम्ही नक्की भेट द्या. तुम्हाला खूप मजा येईल. धन्यवाद. धन्यवाद. काम किती रेखीव आहे बघा. त्या सुरकुत्या बघा, ती घंटा बघा, त्या बाईच्या डोळ्यातले भाव बघा, ती शेपटी बघा, गाईचे, वासराचे, बैलांचे डोळे बघा, ती कलाकुसर बघा, तो कंदील बघा, ती बादली बघा. किती सुंदर, फारच सुंदर. अशा कलाकाराला दाद द्यायलाच हवी. आणि आता ही बैलगाडी निघालेली आहे ओकांच्या घरी. आणि हा सगळ्यात महत्वाचं, हा व्हिडिओ म्हणजे सणस आर्ट यांचा पेड प्रमोशनचा व्हिडिओ अजिबात नाही बरं. मी व्हिडिओमध्ये त्यांचे बोर्ड तुम्हाला दाखवले, त्याच्यावर त्यांचा नंबर आहे. तुम्ही त्यांना फोन करून थेट चौकशी करू शकता. ही एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराला दिलेली दाद आहे, त्याचं केलेलं कौतुक आहे. मला खरंच आनंद झाला की त्यांनी त्यांच्या या कारखान्यात मला बोलवलं. या निमित्ताने किती वेगवेगळे कलाकार किती कष्ट घेतात, कशा पद्धतीने काम करतात. या बायका बघा, तो माणूस बघा. आणि एक अप्रतिम कलाकृती बनवण्यात किती जणांचा हात असतो. जसं एखादा चित्रपट बनवण्यात कित्येक माणसांचा हात असतो, तसं अशी कलाकृती बनवण्यामध्ये अनेक माणसांचा हातभार लागलेला असतो. आता हे सगळं माझ्या गाडीत ठेवण्यात येतंय. गाडीतून बैलगाडी नेणारा मी जगातला पहिला इसम असो. प्रामाणिकपणे कला सादर करणाऱ्या आणि जोपासणाऱ्या प्रत्येक कलावंताला माझा सलाम. रामकृष्ण हरी.